महाराष्ट्र संवाद लाईव्हमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। आज आपण जनगणनेच्या हाऊस लिस्टिंग टप्प्याबाबत एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। सरकारने जनगणना घरगिणतीसाठी 2 टप्पे निश्चित केले होते, एक ऑनलाईन आणि दुसरा ऑफलाईन। ऑनलाईन टप्पा 1 मे ते 15 मे दरम्यान होता, जो आता संपला आहे। तर 16 मे पासून ऑफलाईन टप्पा सुरू झाला आहे, तो 14 जूनपर्यंत चालणार आहे। या काळात नेहमीप्रमाणे अधिकारी घराघरात जाऊन माहिती गोळा करणार आहेत। महाराष्ट्रातील ऑनलाईन नोंदणीचा विचार केला तर 12 मेपर्यंत जवळपास 15 लाख लोकांनी ऑनलाईन इन्युमरेशन फॉर्म भरला आहे। पण 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सुमारे 3 कोटीपेक्षा जास्त घरांची नोंद आहे। त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात घराघरात जाऊन सर्वेक्षण केले जाणार आहे। ज्या लोकांनी ऑनलाईन इन्युमरेशन फॉर्म भरला आहे त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी। जर जनगणना विभागाचा अधिकारी तुमच्या घरी आला तर तुम्हाला तुमचा डिजिटल कोड त्याला सांगणे आवश्यक आहे। त्याच आधारे तुमची माहिती पडताळली जाणार आहे। जर तुम्ही कोड दिला नाही तर तुमची माहिती जनगणनेत समाविष्ट होण्यात अडचण निर्माण होऊ शकते। हेही लक्षात ठेवा की जनगणना अधिकारी तुमच्याकडून घराचे कागदपत्र, बिल, पावती किंवा इतर कोणताही पुरावा मागणार नाही। कोणताही OTP येणार नाही किंवा मेसेज पाठवला जाणार नाही। तुम्ही फक्त तोंडी माहिती द्यायची आहे आणि अधिकारी ती फॉर्ममध्ये नोंदवेल। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिकारी फक्त इन्युमरेशन फॉर्ममध्ये असलेले प्रश्न विचारणार आहे, त्या व्यतिरिक्त कोणतेही अनावश्यक प्रश्न विचारले जाणार नाही। तसेच तुमच्या घरातील AC, वॉशिंग मशीन, मोटार किंवा इतर वस्तूंची प्रत्यक्षात तपासणी केली जाणार नाही। अधिकारी फक्त तुम्ही दिलेली माहिती नोंदवेल आणि घराचे जिओ टॅगिंग बाहेरून करेल। जे लोक रहाण किंवा तत्सम पद्धतीने घरात राहतात त्यांनी स्वतःला भाडेकरू म्हणून नोंदवावे, कारण फॉर्ममध्ये फक्त 2च पर्याय आहेत, घरमालक किंवा भाडेकरू। तसेच एका घरात एकापेक्षा जास्त विवाहित भाऊ किंवा कुटुंब राहत असतील तर प्रत्येक विवाहित व्यक्तीने स्वतंत्र कुटुंब म्हणून वेगळा फॉर्म भरावा, जेणेकरून त्यांची स्वतंत्र फॅमिली म्हणून गणना होईल। विवाहित मुलींची नोंद त्यांच्या पतीच्या कुटुंबासोबत केली जाईल, त्यामुळे पालकांनी आपल्या विवाहित मुलींची नोंद आपल्या कुटुंबात समाविष्ट करू नये। काही लोक भाडेकरूंना नातेवाईक किंवा कुटुंबातील सदस्य म्हणून दाखवत आहेत। असे केल्यास पुढे डेटा मिसमॅच होऊ शकतो, त्यामुळे भाडेकरूला भाडेकरू म्हणूनच नोंदवा। लक्षात ठेवा, हाऊस लिस्टिंग टप्प्यात घराची स्थिती, उपलब्ध सुविधा, वापरातील वस्तू आणि घरात राहणाऱ्या कुटुंबांची संख्या यांची नोंद माहिती घेतली जात आहे। हा टप्पा 14 जूनपर्यंत चालणार आहे, त्यामुळे शांतपणे आणि योग्य माहिती जनगणना अधिकाऱ्याला द्या आणि या प्रक्रियेत नक्की सहभागी व्हा। जय हिंद, जय महाराष्ट्र।